हाय नमस्कार, मी सुषमा जयवंत. आज मी ना हा व्लॉग ह्याच्यासाठी बनवते की मी आताच मध्ये उज्जैनला जाऊन आली, नलखेडाला जाऊन आली, ओंकारेश्वर बघितलं, ममलेश्वर बघितलं आणि बऱ्याच जणांनी मला मेसेज केले आहेत की तुम्ही एवढं स्पिरिच्युअल आहात का, तुमच्या त्या जर्नीबद्दल मला सांगा. तर सर्वप्रथम मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये बसने गेले आणि माझा जातानाचा प्रवास थोडा इरिटेटिंग होता, परंतु पुन्हा येत होती जेव्हा नानाखेडा टू मुंबई, तर माझं ट्रॅव्हलिंग खूप छान झालं. राहिला प्रश्न आत्ता माझ्या राहण्याचा आणि माझ्या दर्शनाचा. मला त्या दिवसांमध्ये झोप अजिबात मिळालेली नाही, कारण सगळे दर्शन हे सकाळी पहाटेच होते आणि महाकालचं तर तुम्हालाच माहितीच आहे की रात्री 1:30-2 वाजता रांगेत उभं राहावं लागतं, तेव्हा भस्मारती 4 वाजताची मिळते. आणि जिथे मी थांबली होती उज्जैनला, उज्जैनपासून नलखेडा म्हणजे माझ्या बगलामुखी आईचं स्थान, ते स्थान तिथून 100 किलोमीटर लांब आहे. तर आम्ही जिथे राहिलो ते आम्ही एकाचा फ्लॅट घेतला होता, 2 BHKचा. अप्रतिम फ्लॅट होता, मस्त होता, वाईब पण छान होती. आम्ही स्वतः खूप एन्जॉय केलं. मग पुढे असं आहे की आम्ही जे काही ट्रॅव्हल केलं, पहिलं आम्ही बगलामुखी केलं आणि इतकं सुंदर दर्शन झालं मी सांगू. आणि असं म्हणतात ना, गुजबंप येतात. आईला असं समोर पाहिलं म्हणजे इतके वर्ष मी फक्त माझ्या मनात होतं की मला इथे जायचं आणि मी माझ्या आईसमोर होते आणि तो एक्सपिरियन्स अमेझिंग होता. म्हणजे डोळ्यात पाणी आलं आणि ते कमाल होतं. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी, कारण आमचा अख्खा दिवस बगलामुखीलाच गेला, मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो सकाळी उठून महाकालला. महाकालचं दर्शन आमचं खूप छान झालं. महाकालच्या दर्शनामध्ये ना एक सीन झाला की नंदीचे जे स्थान आहे, जिथे नंदी असतो चांदीचा, त्याच्या मागे बसायला मिळतं आणि त्याच्या मागचं तिकीट माझं होतं. पण मला परंतु तिथे एक भिंत येत होती, असं एक पिलर येत होता, त्या पिलरमुळे मला जसं पाहिजे तसं दर्शन मला मिळत नव्हतं. तर आय वॉज क्वाईट अपसेट. आणि मी चिडचिड करत होती, म्हणजे खूप चिडचिड, मला दर्शन मिळत नाही आहे, माझ्या मुलाला मी पहिल्यांदा घेऊन आली आहे, तुम्ही महाकालाचं कसं काय करू शकता, अशी माझी भांडणं चालू होती. परंतु आणि मग मी घरी गेली, रूमवर गेली आणि मी मला काय आता दर्शन वगैरे घ्यायचं नाही आहे, मला मूड ऑफ आहे वगैरे असं सांगितलं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या ड्रायव्हरचा फोन आला, मॅडम आपने 3 दिन के लिए गाडी बुक की है, आप चलो, हम आपको घुमाते, आप क्यों टेन्शन ले रहे हो. त्याचा माझ्या एकटीसाठी सगळ्यांचं मन का मोडावं म्हणून मी चले आते हम लोग असं करून आम्ही गाडीत बसलो. आणि आम्ही तेव्हा जाणार होतो कालभैरवला. कालभैरवचं दर्शन घ्यायचं होतं. मी गाडीत असतानाच बोलली की मला जर आता हे दर्शन चांगलं नाही झालं, मी कोणाचीच बोलणार नाही आणि मी येणार नाही कधी उज्जैनला. काय माहिती त्यांना कळलं की मला माझा राग जेन्युइन होता. कालभैरवचं दर्शन असं इतकं सुंदर झालं ना, मी असं शब्दात सांगू म्हणजे शब्दच नाहीत माझे काय सांगायला. कारण आम्ही तिथे गेलो, माझ्यासारखे इतर लोकही तिथे होते. काय माहिती त्यांच्या मनात काय आलं, त्यांनी मला आणि माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलाला तिथे बसवलं अगदी साईडला आणि 1.5 ते 2 फूट अंतर फक्त माझ्या कालभैरव दादा आणि माझ्यामध्ये. आणि मी त्याला बघते आणि मी उठायला जाते, तर बोलतो नाही तुम्ही बसा बसा बसा, तुम्ही दर्शन घ्या असं करून त्याने मला बसवलं. आणि बिलीव्ह मी प्रॉपर 2 मिनटं, म्हणजे मी 120 सेकंदाच्या वर मी माझ्या कालभैरव दादाला अशी व्यवस्थित बघत होती आणि मी त्यांना सॉरी बोलली की आय एम सो सॉरी, मी जरा जास्तच चिडले, पण तुम्ही खूप छान आहात. आणि ते दर्शन माझं इतकं सुंदर झालं. माझं ओंकारेश्वरचं पण दर्शन खूप सुंदर झालं, ममलेश्वरचं पण दर्शन खूप झालं छान. परंतु ममलेश्वरला मला व्यवहार जास्त दिसला, म्हणजे तिथे पंडित वो एजंट है, वो जो ममलेश्वर के बाहर जो बैठे हुए पंडित है वो बिझनेसमॅन है जो हमसे भी बहुत ज़्यादा कमाते हैं. मस्करीचा भाग. परंतु माझं दर्शन खूप छान झालं आणि मी खूप जास्त इमोशनल जिथे झाले ते माझं म्हणजे बगलामुखी आई आणि कालभैरव, म्हणजे दिल छू लिया. आणि जेव्हा आम्ही बगलामुखीचा एक छान अनुभव सांगते की तिथे गेल्यानंतर एक वेगळीच, म्हणजे असं ना तुम्हाला फील होतं की इथे ना काहीतरी वेगळी एनर्जी आहे, काहीतरी वेगळं इथे अमेझिंग आहे. तर मी प्रत्येकाला सांग की आयुष्यात तुम्ही जर उज्जैनला जाता तर नलखेडाला प्लीज जा. त्याच्यानंतर उज्जैनमध्ये एक बगलामुखी धाम म्हणून पण आहे, जे उज्जैनपासून अगदीच जवळ आहे, मंगलनाथाच्या बाजूलाच आहे जवळजवळ. तिथे दशमहाविद्यांच्या सगळ्या देव्या आहेत तिथे. ओके. आणि मला खूप अभिमान आहे की त्याची स्थापना माझ्या भाऊजींनी केली. तर तिथे गेल्यानंतर एक कमाल वाईब होती, खूप छान होतं आणि अनएक्सपेक्टेड. म्हणजे मला जनरली काही माहिती नव्हतं, मला एवढंच माहिती होतं की भाऊजी बोलले होते की जाऊ नये एकदा तिकडे. मी ठीक आहे. आणि त्यांना मी फोन पण नव्हता केला होता, आम्ही असेच गेलो की बगलामुखी आईचं आहे तर आपण जायलाच पाहिजे.
आणि गाडीत बसल्या बसल्या मी अशीच बोलली की या दशमहाविद्या जर एकाच ठिकाणी सगळ्या असतील तर किती मस्त ना. आणि तिथे गेल्यानंतर काही कल्पना नाही, खाली मारुतीचं मंदिर आहे, मारुतीच्या मंदिराचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर खाटूश्याम आहे त्यांचं दर्शन घेतलं, श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि आम्ही ॲक्च्युली मी सगळ्या देवी उलट्या बघितल्यात. तर कमलादेवी आणि तिथून जे सुरू झालं म्हणजे इथे दशमहाविद्या आहेत आणि इतकं सुंदर वाटलं. त्या जागेची वाईब म्हणजे इतकं, म्हणजे म्हणतात ना की उज्जैन ही खरंच महाकालची जमीन आहे, ती भूमी त्याची आहे, ते तिकडे ते सगळ्या वाईब्स तिथे आहेत. तर प्लीज तुम्हाला आयुष्यात जर शक्य झालं तर तिथे जेवढे देवस्थान आहेत एका दिवसात होत नाही, तुम्हाला 4-5 दिवसाचा प्रॉपर प्लॅन करूनच जावं लागेल. तर प्लीज 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 आयुष्यात जमल्यानंतर उज्जैनला नक्की जा आणि सगळं करा. नलखेडा करा, बगलामुखी धाम करा, त्याच्यानंतर ओंकारेश्वर करा, ममलेश्वर करा. आपलं कालभैरव दादा तर है ही भाईसाब. आणि नलखेडा प्लीज अजिबात अवॉइड करू नका. कमाल, आई तुमची सगळ्यांची वाट बघते असं समजा आणि तिथे जा. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर तुम्हाला तिथे मिळेल. ट्रस्ट मी ऑन दिस. बाय.